क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भाषण. आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आज आपण इथे एकत्र आलो आहोत त्या थोर समाजसुधारिका, शिक्षण तज्ज्ञ, कवयित्री आणि स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. या काळात स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप मानले जात होते. स्त्रीने शिकू नये, घराबाहेर पडू नये असे रूढी परंपरांचे बंधन होते. पण अशा अंधारमय काळात सावित्रीबाईंनी ज्ञानाचा दिवा पेटवला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले आणि 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या शाळेतील पहिल्या शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुलेच होत. शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल फेकत अपमान करत, तरीही त्या डगमगल्या नाहीत. पिशवीत एक जादा साडी नेऊन त्या रोज शाळेत जात असत. हा त्याग आजही आपल्याला प्रेरणा देतो. सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणासाठीच नव्हे, तर विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी मोठे कार्य केले. विधवांसाठी आश्रयगृहे सुरू केली, अनाथ मुलांना आधार दिला. समाजाने नाकारलेल्या स्त्रियांना त्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या एक संवेदनशील कवयित्री होत्या. त्यांच्या कवितांतून शिक्षणाचे महत्त्व, स्वाभिमान, समानता आणि मानवतेचा संदेश मिळतो. मित्रांनो, 1897 साली प्लेगच्या साथीच्या वेळी रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंना स्वतःला प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांचे विचार, त्यांचे कार्य आजही जिवंत आहे. आज आपण शिक्षण घेतो, मुक्तपणे बोलतो, स्वप्ने पाहतो, यामागे सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आहे. म्हणूनच आपले कर्तव्य आहे की शिक्षणाचा प्रसार करणे, स्त्री-पुरुष समानता जपणे आणि समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहणे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काहीही सजेशन्स असतील, नवीन कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.